अहमदनगरमधील एका शांत आणि साध्या गावाचं नाव होतं वडगाव. गाव जरी छोटं असलं तरी तिथले लोक एकमेकांशी घट्ट नात्याने जोडलेले होते. सगळे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे. या गावात पूजा नावाची एक 32 वर्षांची विवाहित महिला राहत होती. पूजा दिसायला सुंदर, स्वभावाने शांत आणि घरकामात तरबेज होती. तिचा नवरा अमोल हा मेहनती शेतकरी होता. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात कष्ट करून घर चालवत होता. त्यांना एक 10 वर्षांचा मुलगा होता, आर्यन. आर्यन खूप निरागस, हुशार आणि खेळकर होता. शाळेत तो नेहमी पहिल्या क्रमांकावर यायचा. आईवर त्याचं खूप प्रेम होतं. वडील कामात व्यस्त असल्यामुळे तो आईसोबतच जास्त वेळ घालवायचा. सुरुवातीला पूजाचं वैवाहिक जीवन खूप आनंदात चाललं होतं, पण हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. अमोलच्या जबाबदाऱ्या वाढल्या. शेतीसोबत त्याने छोटा व्यवसायही सुरू केला. त्यामुळे तो घरापासून अधिक दूर राहू लागला. पूजा घरात एकटी पडू लागली. तिचं आयुष्य एकसुरी झालं होतं. दिवसभर घरकाम आणि मुलाची काळजी यातच ती अडकून पडली होती. तिच्या मनात एकटेपणाची भावना वाढू लागली. याच काळात गावात नवीन माणूस आला. त्याचं नाव होतं विकास. तो 45 वर्षांचा होता. गावात त्याने एक छोटंसं दुकान सुरू केलं होतं. बोलण्यात गोड, स्वभावाने मोकळा आणि लोकांना पटकन आपलंसं करणारा होता. सुरुवातीला पूजा आणि विकास यांची फक्त ओळख होती. बाजारात भेट झाली की 2 शब्द बोलणं एवढंच. पण हळूहळू त्यांच्या भेटी वाढू लागल्या. एक दिवस पूजा दुकानात गेली असताना विकासने तिला विचारलं, "तू नेहमी एकटीच येतेस का?" पूजा हसत म्हणाली, "हो, घरात वेळच असा जातो." त्या दिवसानंतर विकास तिच्याशी अधिक बोलू लागला. तिच्या आयुष्याबद्दल विचारू लागला. तिच्या एकटेपणाची जाणीव त्याला झाली. तो तिला नेहमी म्हणायचा, "तुला कोणी समजून घेणारं पाहिजे." हे शब्द पूजाच्या मनाला भिडू लागले, कारण तिला खरंच कोणीतरी ऐकून घेणारा हवा होता. हळूहळू त्यांच्या बोलण्यात आपुलकी वाढली. विकास तिची काळजी घेत असल्यासारखं दाखवू लागला. पूजालाही त्याचं सहानुभूतीचं वागणं आवडू लागलं. काही दिवसांनी विकासने तिला गावाबाहेर भेटायला बोलावलं. सुरुवातीला पूजा घाबरली, पण नंतर ती तयार झाली. त्या भेटीत त्यांनी खूप वेळ एकत्र घालवला. पूजाला वाटायला लागलं की विकासच तिला खरं समजून घेतो. हळूहळू त्यांचं नातं मैत्रीपासून पुढे जाऊ लागलं. दरम्यान आर्यनला काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. आईचं वागणं बदललं होतं. ती आधीसारखी त्याच्यासोबत वेळ घालत नव्हती. एक दिवस आर्यनने विचारलं, "आई, तू सतत कुठे जातेस?" पूजा थोडी गडबडली, पण म्हणाली, "काही काम असतं." आर्यनला समाधान मिळालं नाही, पण तो शांत राहिला. दरम्यान विकासचा पूजावरचा प्रभाव वाढत होता. तो तिच्यावर हक्क गाजवू लागला होता. तो म्हणायचा, "आपण दोघं कायम एकत्र राहायला हवं." पूजा गोंधळली होती. एकीकडे तिचं कुटुंब आणि दुसरीकडे विकास. याच टप्प्यावर त्यांच्या नात्याला एक वेगळं आणि धोकादायक वळण मिळायला सुरुवात झाली. आणि हाच पुढच्या घटनांचा पाया ठरला. वडगावमधलं वातावरण बाहेरून शांत होतं, पण पूजा आणि विकास यांच्या आयुष्यात आतून मोठं वादळ तयार होत होतं. गावाच्या बाहेर असलेल्या डोंगराच्या पायथ्याजवळ एका जुन्या विहिरीजवळ ते दोघं नेहमी भेटू लागले. सुरुवातीला फक्त बोलणं, हसणं, एकमेकांच्या भावना समजून घेणं इतपतच मर्यादा होती. पण जसं वेळ गेला तसं त्यांचं नातं अधिक जवळचं होत गेलं. विकास आता पूजाशी फक्त गप्पा मारणारा माणूस राहिला नव्हता. तो तिच्यावर आपला हक्क असल्यासारखा वागू लागला होता. पूजालाही त्याचं हे वागणं आवडू लागलं. तिला वाटू लागलं की तिच्या आयुष्यात जी कमतरता होती ती विकास भरून काढत आहे. एके दिवशी विकासने तिला थेट विचारलं, "तू माझ्यासोबत आयुष्य घालवशील का?" पूजा काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यांसमोर तिचा नवरा अमोल आणि मुलगा आर्यन आले, पण लगेचच तिला तिचं एकटेपण आतावलं. ती हलक्या आवाजात म्हणाली, "हे सगळं इतकं सोपं नाही." विकास थोडा चिडला, "सोपं नाही म्हणजे काय? तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही?" पूजा काहीच बोलली नाही, पण तिच्या शांततेतच उत्तर होतं. त्या दिवसानंतर विकास अधिकच आक्रमक झाला. तो सतत पूजाला भेटायला बोलवू लागला. कधी दुकानाच्या मागे, कधी गावाबाहेर. पूजा हळूहळू त्याच्या जाळ्यात अडकत चालली होती. दरम्यान आर्यनला आईच्या बदललेल्या वागण्याची जाणीव अधिक स्पष्ट होऊ लागली होती. तो अनेकदा पाहायचा की आई कोणाशी तरी फोनवर हळू आवाजात बोलते आहे. तो जवळ आला की ती फोन कट करायची. एकदा तर आर्यनने आईचा पाठलाग केला. तो लपून तिच्या मागे गेला आणि त्याने जे पाहिलं ते त्याच्या छोट्या मनाला हादरवणारं होतं. डोंगराजवळ पूजा आणि विकास एकत्र बसलेले होते. ते एकमेकांच्या खूप जवळ होते. आर्यनला काहीच समजत नव्हतं, पण हे काहीतरी चुकीचं आहे इतकं त्याला जाणवत होतं. तो घाबरून तिथून पळून गेला. त्या दिवसानंतर आर्यन अधिक शांत झाला. त्याने आईशी बोलणं कमी केलं.
पण त्याच्या मनात एक भीती आणि गोंधळ तयार झाला होता. दुसऱ्या दिवशी रात्री त्याने आईला विचारलं, आई, तो काका कोण आहे? पूजाच्या पायाखालची जमीन सरकली. तिने स्वतःला सावरत विचारलं, कुठला काका? आर्यन म्हणाला, काल डोंगराजवळ तू ज्याच्यासोबत होतीस तो. पूजा काही क्षण काहीच बोलली नाही. तिच्या मनात भीतीचं सावट पसरलं. ती थोड्या कठोर आवाजात म्हणाली, तुला काही चुकीचं वाटलं असेल, तिथे मी एकटीच होते. आर्यन शांत झाला, पण त्याला आईचं उत्तर पटलेलं नव्हतं. त्या रात्री पूजा झोपलीच नाही. तिच्या मनात एकच विचार होता, जर आर्यनने हे सगळं अमोलला सांगितलं तर काय होईल? दुसऱ्या दिवशी ती विकासला भेटली आणि सगळं सांगितलं. विकास काही वेळ विचार करत राहिला आणि मग म्हणाला, हा मुलगा आपल्यामध्ये मोठा अडथळा आहे. पूजा घाबरली, तो माझा मुलगा आहे. विकास थोडा कठोर झाला, मला माहीत आहे, पण जर त्याने सगळं उघड केलं तर आपलं काय होईल? पूजा गोंधळली होती. तिच्या मनात आईपण आणि प्रेम यांच्यात संघर्ष सुरू झाला होता. त्या दिवसानंतर विकास सतत एकच गोष्ट तिच्या मनात भरवत होता, आपण कायम एकत्र राहायचं असेल तर अडथळे दूर करावे लागतात. पूजा प्रत्येक वेळी त्याला थांबवायचा प्रयत्न करायची, पण त्याचे शब्द तिच्या मनात खोलवर बसत होते. दरम्यान गावात एक सण आला. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. आर्यनसुद्धा मित्रांसोबत खेळत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर आधीसारखा आनंद नव्हता. त्या दिवशी रात्री पूजा आणि विकास पुन्हा भेटले. वातावरण शांत होतं, पण त्यांच्या मनात वादळ होतं. विकासने पुन्हा विषय काढला, तू निर्णय घे मला, की तुझ्या मुलाला. पूजाच्या डोळ्यांत पाणी आलं, असं कसं शक्य आहे? विकास म्हणाला, मग आपलं सगळं इथेच संपेल. हे ऐकून पूजा हादरली. तिला विकास गमवायचा नव्हता. त्या रात्री ती घरी आली तेव्हा आर्यन गाढ झोपला होता. त्याच्या चेहऱ्याकडे पाहताना तिच्या मनात वेदना निर्माण झाल्या. ती त्याच्याजवळ बसली. त्याच्या केसांवरून हात फिरवला. पण दुसऱ्याच क्षणी तिच्या मनात विकासचे शब्द घुमले. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. याच क्षणी तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि भयंकर संघर्ष सुरू झाला होता. आई म्हणून एक बाजू आणि वासनेत अडकलेली स्त्री म्हणून दुसरी बाजू. आणि हळूहळू तिचा कल चुकीच्या दिशेने वळू लागला. वडगावमध्ये दिवस नेहमीप्रमाणे सुरू होते, पण पूजा आणि विकास यांच्या मनात चाललेलं वादळ आता अधिक तीव्र झालं होतं. बाहेरून सगळं सामान्य दिसत होतं, पण आतून परिस्थिती हाताबाहेर जात होती. पूजा दिवसेंदिवस अधिक चिडचिडी होत चालली होती. छोट्या छोट्या गोष्टींवर ती आर्यनवर रागवू लागली. आधी ज्या गोष्टींवर ती हसायची, त्याच गोष्टी आता तिला त्रासदायक वाटू लागल्या. आर्यनला हे सगळं जाणवत होतं. आईचं प्रेम कमी झाल्यासारखं त्याला वाटू लागलं. तो अनेकदा एकटाच बसून राहायचा. शाळेतही त्याचं लक्ष लागत नव्हतं. एक दिवस शाळेतून परतल्यावर तो शांतपणे कोपऱ्यात बसला होता. पूजा स्वयंपाक करत होती. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, काय झालं, इतका शांत का आहेस? आर्यनने हळू आवाजात उत्तर दिलं, आई, तू आधीसारखी नाहीच राहिली. हे ऐकून पूजाला धक्का बसला. काही क्षण ती काहीच बोलू शकली नाही. आर्यन पुढे म्हणाला, तू माझ्याशी बोलत नाहीस, माझ्यासोबत खेळत नाहीस. पूजाच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली, पण लगेचच तिच्या मनात विकासचे शब्द घुमले. ती थोड्या कठोर आवाजात म्हणाली, तू आता मोठा होत आहेस, स्वतःचं बघायला शिक. हे ऐकून आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. तो काहीही न बोलता आपल्या खोलीत निघून गेला. त्या रात्री पूजा खूप विचार करत बसली होती. तिच्या मनात दोन वेगवेगळे आवाज होते. एक आवाज सांगत होता की ती आई आहे, तिला तिच्या मुलासाठी जगायला हवं. दुसरा आवाज सांगत होता की तिला स्वतःच्या इच्छाही महत्त्वाच्या आहेत. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा विकासला भेटायला गेली. विकासने तिच्या चेहऱ्याकडे पाहून विचारलं, तू अजूनही विचारात आहेस का? पूजा शांतपणे म्हणाली, मला भीती वाटते. विकास थोडा चिडला, भीती कसली, आपण काही चुकीचं करत नाही. पूजा त्याच्याकडे पाहत म्हणाली, तो माझा मुलगा आहे. विकासने थंड आवाजात उत्तर दिलं, मग ठरव, तुला आयुष्यभर असंच लपून राहायचं आहे का? त्या दिवसानंतर विकास अधिकच कठोर झाला. तो पूजाला सतत मानसिक दबाव देऊ लागला. तिच्या मनात शंका आणि भीती निर्माण करू लागला. तो म्हणायचा, आज नाही तर उद्या सगळं उघड होणारच आहे. हळूहळू पूजाच्या मनात एक विचित्र विचार पक्का होऊ लागला. तिला वाटू लागलं की खरंच आर्यनमुळे तिचं आयुष्य अडकलं आहे. एक संध्याकाळी आर्यन अंगणात खेळत होता. पूजा त्याच्याकडे बघत उभी होती. त्याच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून तिच्या डोळ्यांत अश्रू आले. पण त्या अश्रूंमध्ये प्रेमापेक्षा अधिक गोंधळ आणि भीती होती. त्या रात्री पुन्हा ती विकासला भेटली. वातावरण खूप शांत होतं. विकासने हळू आवाजात विचारलं, तू निर्णय घेतलास का? पूजा काही क्षण काहीच बोलली नाही. मग हळू आवाजात म्हणाली, जर
जर तो आपल्यामध्ये नसेल तर? विकासच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान दिसलं. तो म्हणाला, मग आपण कायम एकत्र राहू शकतो. पूजा थरथरत होती. तिच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते, पण तिच्या मनाने आधीच चुकीचा निर्णय घेतला होता. त्या क्षणापासून दोघांनी मिळून एक भयानक योजना आखायला सुरुवात केली. पुढील काही दिवस त्यांनी सगळं खूप काळजीपूर्वक ठरवलं. कधी, कुठे आणि कसं हे सगळं ठरवण्यात आलं. दरम्यान आर्यनला काहीतरी चुकीचं घडणार आहे अशी जाणीव होऊ लागली होती. तो आईपासून दूर राहू लागला होता, पण तरीही त्याच्या मनात आईबद्दल प्रेम होतंच. एक दिवस तो आईजवळ आला आणि म्हणाला, आई, आपण दोघं कुठलेतरी फिरायला जाऊया का? पूजाचं हृदय क्षणभर वितळलं. तिला वाटलं की सगळं थांबवावं. पण लगेचच विकासचा विचार तिच्या मनात आला. ती म्हणाली, नंतर जाऊया. आर्यन शांत झाला. त्या रात्री पूजा झोपली नाही. ती सतत छताकडे पाहत होती. तिच्या मनात अपराधीपणाची भावना होती, पण त्यापेक्षा जास्त भीती आणि गोंधळ होता. हळूहळू तिचं मन कठोर होत चाललं होतं. आणि शेवटी तो दिवस जवळ येऊ लागला. वडगावमध्ये त्या दिवशी सकाळ अगदी नेहमीसारखीच उजाडली होती. सूर्य उगवला, पक्ष्यांचा किलबिलाट झाला आणि गावातल्या लोकांनी आपल्या रोजच्या कामाला सुरुवात केली. पण पूजा आणि विकास यांच्या मनात मात्र आज काहीतरी भयंकर घडणार आहे याची जाणीव होती. पूजा सकाळपासून अस्वस्थ होती. तिचे हात थरथरत होते. ती स्वयंपाक करत होती, पण लक्ष दुसरीकडेच होतं. आर्यन नेहमीप्रमाणे शाळेला जायची तयारी करत होता. तो आईजवळ आला आणि म्हणाला, आई, आज मी लवकर येणार आहे, आपण एकत्र जेऊया. हे ऐकून पूजाचं हृदय दडपलं. ती फक्त हलकसं हसली, पण काही बोलली नाही. त्या दिवशी त्यांनी ठरवलं होतं की संध्याकाळी सगळं पूर्ण करायचं. दुपार झाली. आर्यन शाळेतून परत आला. तो आनंदात दिसत होता. त्याने आईला शाळेतील गोष्टी सांगायला सुरुवात केली, पण पूजाचं लक्ष नव्हतं. ती फक्त होकार देत होती. संध्याकाळ जवळ येऊ लागली तसं तिचं मन अधिकच अस्थिर झालं. ती वारंवार दरवाजाकडे पाहत होती, कारण विकास येणार होता. थोड्याच वेळात विकास घराजवळ आला. त्याने बाहेरूनच इशारा केला. पूजाचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती हळूच आर्यनजवळ गेली आणि म्हणाली, बाळा, विकास काका आले आहेत, ते तुला फिरायला घेऊन जातील. आर्यन थोडा थांबला. त्याच्या चेहऱ्यावर शंका होती. तो म्हणाला, मला जायचं नाही. पूजा थोडी कठोर झाली. जा, एक फेरी मारून ये. आईच्या शब्दामुळे आर्यन नाईलाजाने तयार झाला. तो हळूहळू बाहेर गेला. विकासने त्याला हसत गाडीवर बसवलं, पण त्या हसण्यात काहीतरी वेगळं होतं. मोटरसायकल गावाबाहेर निघाली. हळूहळू घरं मागे पडली आणि रस्ता ओसाड होत गेला. आर्यनने विचारलं, काका, आपण कुठे जातोय? विकास म्हणाला, थोडं पुढे जाऊ, मजा येईल. काही वेळात ते डोंगराजवळच्या निर्जन भागात पोचले. आजूबाजूला कोणीच नव्हतं. विकासने गाडी थांबवली. आर्यन खाली उतरला. तो भोवती बघत होता. त्याला भीती वाटू लागली. तो म्हणाला, आपण इथे का आलो? विकास काही क्षण शांत राहिला. मग त्याने खिशातून एक दोरी काढली. त्या क्षणी आर्यनला काहीतरी चुकीचं आहे हे जाणवलं. तो मागे सरकू लागला. पण विकासने झटक्यात त्याला पकडलं. आर्यन घाबरून ओरडू लागला, मला सोडा. त्याने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो लहान होता आणि विकास ताकदवान. थोड्याच वेळात सगळं शांत झालं. त्या निर्जन ठिकाणी एक भयंकर घटना घडली होती. विकास काही क्षण तसाच उभा राहिला. मग त्याने घाईघाईने आजूबाजूला पाहिलं. कोणीच नव्हतं. त्याने पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला आणि तिथून निघून गेला. दरम्यान पूजा घरी अस्वस्थपणे वाट पाहत होती. प्रत्येक मिनिट तिला तासासारखा वाटत होता. थोड्याच वेळात विकास परत आला. त्याच्या चेहऱ्यावर तणाव होता, पण तो शांत राहण्याचा प्रयत्न करत होता. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. काही शब्दांची गरज नव्हती. सगळं झालं होतं. त्या रात्री पूजा जोरजोरात रडायला लागली. पण ते रडणं खरं नव्हतं. ती थेट पोलीस ठाण्यात गेली. ती रडत म्हणाली, माझा मुलगा सापडत नाही, तो हरवला आहे. पोलिसांनी लगेच शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी गावाजवळच्या डोंगरात एक मृतदेह सापडला. ओळख पटवणं कठीण होतं, पण कपड्यांवरून तो आर्यनच असल्याचं समजलं. ही बातमी गावात पसरली. सगळीकडे शोककळा पसरली. पूजा तिथे आली आणि रडू लागली. पण काहीतरी वेगळं होतं. तिच्या चेहऱ्यावर खरं दुःख दिसत नव्हतं. पोलिसांच्या लक्षात हे आलं. त्यांनी तपास सुरू केला. काही गोष्टी जुळत नव्हत्या. प्रश्न निर्माण होऊ लागले आणि हळूहळू सत्य बाहेर येण्याची वेळ जवळ येऊ लागली. आर्यनच्या मृत्यूने संपूर्ण वडगाव हादरलं होतं. सगळीकडे एकच चर्चा होती.
पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला. सुरुवातीला पूजावर कुणालाही संशय नव्हता, पण तिचं वागणं पोलिसांना विचित्र वाटत होतं. तिचं रडणं खोटं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी तिची सखोल चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान तिच्या बोलण्यात अनेक विरोधाभास दिसू लागले. तिने सांगितलेल्या गोष्टी आणि प्रत्यक्ष घडलेल्या घटनांमध्ये ताळमेळ बसत नव्हता. दरम्यान काही गावकऱ्यांनी सांगितलं की त्यांनी आर्यनला शेवटचं विकाससोबत जाताना पाहिलं होतं. ही माहिती मिळताच पोलिसांनी विकासला ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्याने सगळं नाकारलं, पण कडक चौकशीत तो जास्त वेळ टिकू शकला नाही. शेवटी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पूजालाही अटक करण्यात आली. काही वेळ तिनेही सगळं नाकारलं, पण पुरावे आणि प्रश्नांच्या दबावाखाली तीही तुटली. तिने मान्य केलं की दोघांनी मिळून हा कट रचला होता. ही बातमी गावात पसरताच सगळे स्तब्ध झाले. एका आईने स्वतःच्या मुलासोबत असं केलं हे कुणालाही पटत नव्हतं. नंतर हा खटला न्यायालयात गेला. दोघांवर गंभीर गुन्ह्यांखाली केस चालवण्यात आली. सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे न्यायालयाने दोघांनाही दोषी ठरवलं. शेवटी त्यांना कठोर शिक्षा सुनावण्यात आली. मित्रांनो, चॅनल नवीन असल्यामुळे प्लीज सबस्क्राईब करूनच जावा.